मॉर्निंग गाईज. आज आम्ही चाललोय गंगोत्रीला. तुम्ही बघू शकता आज आमचं काफी तुम्हाला कसं वाटतं गंगोत्रीला? खूप छान वाटते. गंगो तलाव नाही, गंगोत्री झाली आमची, यमुनोत्री पण झाली आणि आता आम्ही बसमध्ये आहोत. आम्हाला खूप छान वाटतं. थोडा त्रास झाला पण देवाला जाते एवढं होतंच. आणि आता आम्ही बसमध्ये आहोत. तिथे गेल्यावर तिथे आम्ही सगळं सांगू. आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण की आम्ही असेच राहू. आता आम्ही चाललोय गंगोत्रीला. गंगोत्रीला चाललो आता आम्ही. सकाळी आता उठून नाश्ता बिष्टा आलाय आमचा. आम्ही चाललोय आता बाहेर. बघू शकतो आम्ही सगळीकडं बघू शकता. आता आम्हाला जायचं गंगोत्रीला. आम्ही खूप वेट करतो. आमची ट्रिप आहे 19 जणांची ट्रिप आहे आमची. बघू शकता. आणि आम्ही दोघं पाठच्या सीटवर बसलोय कारण की आम्हाला ब्लॉग काढायचा आहे म्हणून. आणि चला मग तुम्हाला आता गंगोत्री दाखवतो. आता नाही, इकडे सगळं खूप छान आहे आणि खूप बघायला बरं वाटते. म्हणजे आम्ही बॉम्बेवरून आलो आहे पण आम्हाला हे सगळं निसर्ग बघून खूप छान वाटतो. तुम्ही पण इकडे येत जा. तुम्ही पण इकडे येऊन फिरत जा, बघत जा, फिरत जावा, त्याची मजा घ्या, फोटो काढा. मस्त आहे की मजा करायची. एकदम भारी वाटते इकडे आल्यावर. आणि त्याच्यात बर्फाची तर गेल्यावर एकदम कोल्ड अशी हवा पण येते. तेवढीच असते तरी पण आपण थोडा वेळ तेवढं आपण सहन करू शकतो. चला मग आता मी तुम्हाला दाखवतो. आपण जायचं आता. मग चला आमच्या सोबत राहता. हा आमचा पार्ट 2 आहे. गंगोत्रीचा पार्ट 2 आहे. पार्ट 1 तुम्ही बघू शकता. मी चॅनल म्हणजे लिंक सेट करून ठेवतो तुम्हाला बायामध्ये. चॅनल 1 पण आपलं पार्ट 1 पण बघा आणि हा पार्ट 2 आहे आपला. आपण 4 धाम करणार आहोत. पहिला आपलं यमुनोत्री झालं, आता गंगोत्री, नंतरला केदारनाथ, नंतरला बद्रीनाथ असं आपण करणार आहोत. आता आपण गंगोत्रीला जाणार आहोत आणि नेक्स्ट डेला केदारनाथला जाणार आहोत. तुम्ही आमच्यासोबत राहा. आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला. नजारा पण खूप चांगला आहे. म्हणजे एकदम कूल वाटतं. आता थंडी वाजायला सुरुवात झाली इथं कारण की बर्फाचे डोंगर जवळ आलेत म्हणून. बघू शकता. तर खूप आता चांगलं वाटायला लागलं. आता गंगोत्रीला जायचं आपल्याला. बर्फाचे डोंगर पण यायचं आपण दाखवूच. गाडीमध्ये पण जरा मजा चालू आहे. बघू तिथं नवीन ब्रिज बांधतात. आणि चला मग आता आपण परत पुन्हा भेटू नंतरला. आम्ही जवळ द्या तसं आम्हाला बर्फाचे डोंगर दिसत आहेत. तुम्ही बघू शकता. पाठी बर्फाचे डोंगर, समोर बर्फाचे डोंगर आणि हे पण बर्फाचीच नदी आहे. इथं खाली मग बर्फच आहे मध्ये. ह्या नदीचं नाव आहे गंगा. बघू शकता आमच्या आजूबाजू सगळे बर्फाचे डोंगर आहे. त्या साईडला बर्फाचे डोंगर, बॅक साईडला पण बर्फाचे डोंगर, पुढे बर्फाचे डोंगर आणि चांगल्या हवा येते, थंड थंड बघू शकता. आणि खाली गंगा वाहते, गंगा मैया खाली वाहते. बघू शकतो मी डोंगरच बर्फाचे डोंगर खूप आहे. एकदम क्लासिक लुक असं येतोय. त्याच्यात थंडी पण वाजते. खूप थंडी वाजायला लागली होती. मस्त खूप मजा पण येते. थंडी पण खूप असते. आणि बघू शकता मी कसं सीन एकदम भारी, एकदम कडक दिसतंय सीन. बर्फाचे डोंगर बघायलाच मन राहतं.
बघू शकता बर्फ डोंगर तर बघा खूप बर्फ इकडे पडतो आणि एकदम भारी क्लासिक लुक पण येतोय आणि एकदम चांगलं वाटतं इथं मागं एवढे बर्फाचे डोंगर नव्हते तिथं पण इकडे खूप बर्फाचे डोंगर आहेत तुम्ही बघू शकता बॅक साईडला बर्फाचे डोंगर आहे आणि ह्या साईडला बर्फाचे डोंगर आहे तुम्ही बघू शकता आणि एकदम मस्त वाटतंय आता आम्ही जवळ चाललोय आता किती लांब मंदिर आहे मंदिर किती लांब आहे मंदिर आता जवळच आहे मंदिर आता जवळच आहे वाटतंय बघू आता कुठे मंदिर आहे ते मंदिर खाली आहे वाटतंय ना रस्ता खाली चालला मंदिर किती लांब आहे लोकेशन बघितलं नाही कारण की मी आता झोपलेलो म्हणून पण मंदिर इकडं असं पुढे जवळ असेल असं वाटतंय कारण की बर्फाचे डोंगर खूप वाढत चाललेत आता खूप डोंगर वाढत चाललेत बर्फाचे इकडं तिकडे इकडे सगळीकडे बर्फच आहे इकडे बर्फच आहे तिकडे पोलिसांनी पण जवळ असतात बघू शकतो आम्ही रस्त्याला कारण की इकडे कधी कधी माउंट स्लाईड असतात कारण की खाली कधी काय दगडे इकडे येतात आणि इकडं जमिनीत फक्त वाळू आणि दगड जास्त काय नाही गोष्टीच आहे वाळू आणि दगड आहे त्याच्यामुळे लँडस्लाईड कधी कधी होत राहतात इकडे भरपूर होत राहतात तर इकडं असं करत जमीन दगडी आणि दगड आणि माती वाळूचं प्रमाण जास्त आहे चला ते बघू शकता नजारा खूप चांगला दिसतो चला मग आता पुन्हा तुम्हाला असे म्हणजे व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवतात आणि चॅनल आता आपलं जवळ 7 किलोमीटर राहिलं आपलं आणि तुम्हाला एक व्ह्यू दाखवायचा आहे व्ह्यू बघा तुम्ही आता हा व्ह्यू लय भारी व्ह्यू आहे बघू शकता बॅक साईडला वगैरे पण हा व्ह्यू बघा कसला कडक व्ह्यू लागतो आणि भारी वाटतंय खूप व्ह्यू कडक आहे हा आणि खाली भरपूर मोठी खूप व्ह्यू चांगलं दिसतं हा बघू शकतो आम्ही खूप चांगलं वाटतंय आणि व्ह्यू पण मस्त आहे थंडी पण आता वाढायला लागली कधी आणि आता फक्त 6 किलोमीटर राहिले आपल्याला यमुनोत्रीला पोहोचायला आपल्याला लगेच आता यमुनोत्रीला पोहोचायला 6 किलोमीटर राहिले आहे बघू शकता आणि नक्की भाई गाडी मस्त चालत आहे एकदम बरोबर गाडी चालत आहे त्यांची गाडी बघू शकतो आम्ही कडक ड्रायव्हिंग चालू आहे ते कडक ड्रायव्हिंग चालू आहे पण हा व्ह्यू मला खूप आवडला गाडीतून उतरलोय आणि आम्ही चाललो आता गंगोत्रीला. बघू शकता साईड
आजूबाजूला व्ह्यू बघू शकता तुम्ही, एकदम कडक व्ह्यू आहे. आणि हा रुद्र लिव्ह ते मध्ये मध्ये आम्हाला घ्यायची नाही, एकदम कडक लुक आहे. याचा बघा चालला आहे मला पकडतो हम आए अब गंगोत्री में. आता उद्या जायचं केदारनाथला. आता बघू शकता मस्त एकदम कडक नजारा दिसतो. चला चला आता माझ्यासोबत राहा. आता तुम्हाला गंगोत्री नदीचा त्याच ठिकाणी मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे गेटजवळ आपण पोहोचलेलो आहे. बघू शकता आता आपण एंट्री करतो गेटमध्ये. एकदम भारी वाटते गाईज, चांगलं वाटतं, खूप चांगलं वाटतं, भारी वाटतं. आपली माणसं पुढे आहेत, जरा पटपट जाऊन त्यांच्यासोबत जाऊ. आणि बघू शकता आमचा ग्रुप आहे बघा, आमचा ग्रुप आहे. दीदी दीदी इधर आता पी गंगाजल घ्यायला मग घेऊ वाटेल, त्यात काय नाही एवढं. चला मग अजून आता आपण अच्छा चला चलो रजिस्ट्रेशन करतो दादा. आपण जाऊया. हा दुसरा गेट लागलाय आणि बघा पागल मध्ये मध्ये येते, ब्लॉग मध्ये 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 येते माझ्या. पागल पागल असली तर काय झाली, माझी बहीण आहे. चला 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 आपण गंगाजल घेऊ, सगळं घेऊ. ती पाण्याची बॉटल संपव आणि तर ते मी पितो. दर तर तो ब्लॉक करतो. हॅलो गाईज, सो आम्ही आता गंगोत्रीला आलो पोचलो आणि आता सगळं जातोय बघा. स्टार्टिंग केलं, जस्ट गेट पार केलं, रजिस्ट्रेशन केलं आणि आता हळूहळू सगळे बोलतो की 4 किलोमीटरचं अंतर आहे. काय माहीत किती बघूयात. पुढची ब्लॉगिंग हा करू. हे बघा गंगाजलसाठी बघ किती म्हणजे लाईक मस्त पितळाचे हा टाकतात ना असं खांद्या कट केलं मी. आता आपण आज जातो. बघू शकता बाहेरचा लुक. माझ्यासोबत काकी आहेत, बघू शकता. हो आता आम्ही गंगोत्रीला निघालो आहोत. 1 किलोमीटर आहे. खूप वातावरण छान आहे, खूप थंडगार आहे. आता तिथे गेल्यावर समजेल आम्हाला काय ते दर्शन होईल. हां चला मग आता आपण दर्शन घ्यायला जाऊ. आपलं यशदा तुम्ही काय बोलू शकता इथे येऊन? इथे येताना नेहमी स्वेटर घ्या, त्यानंतर रेनकोट ठेवा, कारण वेदर कधी पण चेंज होतं, काही होतं सांगता येत नाही. कापूस ठेवा सोबत, सर्दीचा प्रॉब्लेम होतो, डोकं जड होतं. विक्स बाम जेवढं काय साहित्य ठेवता येईल तेवढं आपल्याला ठेवा, जेणेकरून आपल्याला आपण त्रासापासून वाचू. बस चला मग त्यांनी सांगितलं. चला आपण बघूया. इथे शॉप पण तुम्हाला काय पाहिजे असेल तिथे घेऊ शकता. बॉटल बिटल खूप खूप. आणि हे बघा आमचे रुद्र आणि मोहित आता बघा गॉगल माझ्या खिशात आहे. घे चला मग आता बघू. चला पुढे जाऊ. दीदी कुठे? दीदीला बघू आपण. दीदी कुठे गेली? दीदी कुठे गेली? बघू शकतो आम्ही इथे सगळे बॉटल घेतात गंगाजल जमा करायला. आणि माझ्याकडे बॉटल बघू शकता, पिओ बिस्लरी. आणि हे बॉटल घेतात आणि बिस्लरीची बॉटल घेतोय, बघू शकता. चला आपण जाऊ पटपट पुढे. व्ह्यू बघू. चला आता आपण व्ह्यू बघायला जाऊ पुढे पुढे. चला मस्त की दुकान आहेत. गोष्टी दुकानावर बघू शकतो आम्ही. एकदम चांगली दुकान आहे. तुम्हाला कपडे बघायचे, कपड्यांसोबत दुकान आहे. गंगाजल जाण्यासाठी बॉटल पण उपयोगाचे आहेत. आपले तांब्या पिताचे आपले असते ना तांब्याची भांडी
ती पण भेटतात, पितळेची भांडी ती पण भेटतात, परत लोखंडाची भांडी ती पण भेटतात, आणि थंड बिंड सगळे तुम्हाला जे पाहिजे ते ते भेटू शकतो. बघू शकता. मला आता बघूया एकदम चांगलं, आणि बॅग बघू शकता मी किती क्यूट आहे. आणि चला आपण सगळ्या माणसांना सावकाश सावकाश पुढे जाऊ. माझी बहीण तिथं उभी आहे, तिला जाऊन भेटू आता आपण. बघूया काय काय येतात. आणि ह्या आमच्या ग्रुपमधले 2 मेंबर, हा आर्यन आणि हा मानस. हे मानस ठेव तरी आता तरी फोन ठेव, म्हणजे ती ते बंद कर. चला बघा आपल्या इथं बाईक सगळं काय काय सामान येतं बघूया आपण. चला. हो का आर्यन भाई जिरली, आर्यन भाईची जिरली येताना. बघू शकता हे केदारनाथचं मंदिर, हे गंगा, हे आपलं गंगोत्रीचं मंदिर, आणि यमुनोत्रीचं मंदिर. इथं सगळ्या मंदिरांची, 4 धाम मंदिरांची सगळ्यांची फोटो आहेत. बघा हा श्री यमुनोत्री मंदिर, श्री गंगोत्री मंदिर, श्री केदारनाथ मंदिर, आणि हा शेवटचा आपला तो श्री बद्रीनाथ मंदिर. बघू शकतो मी इथं मस्त की चित्र केलेलं आहे. खूप चांगले चित्र काढलेलं आहे. दुकानं पण बघू शकता, एकदम चांगली दुकानं आहेत, एकदम चांगली. आणि आपण या माणसाला सोबत घेऊन जाऊ. चला आपण माणसाला सोबत घेऊन जाऊ, कारण की तो सावकाश चाललाय. चला आर्मी पण सोबत आहे. हां बघा दीदी काय बोलतोय, बोला. मग हातचं काय करायचं? एक तर मला बॉटल यायला लावला 30 रुपयाची, आणि त्याच्यात बोलते आता ही का घेतलीस, ते घ्यायचं का? तिथं पैसे काही झाडायला लागलेत काय? हां पैसे झाडायला लागलेत. बघू शकता क्लोजअप. दीदी मला मफलर बघ. मफलर ना आगे ना माझं स्कार्फ. शी मुलींना, शी काय मुलींचा, मुलांचं थोडी आहे. तुला कोण थोडी बोलणार मुलं सेवा यायला वाटतं डोक्यात बॉटल करून टाको, फटाफट ठप ठप. पण काय करू शकतो, नाही फोडू शकत ना. हे काय नवीन प्रकारचं ॲपल, डेंजर ॲपल आहे. बघू शकतो दुकानात सगळे प्रकारचं तुम्हाला सामान भेटत. शंकरांचं, हनुमंतरायांचं रॉकेट, महालक्ष्मीचं रॉकेट, सगळ्या प्रकारचं म्हणजे ते सामान भेटतील. आणि हे बघा काय मग सामान घेऊन झालं. हो झालं. अरे दुधाची किटली. चला मग आता जाऊया. बघू शकता केदारनाथचे तर काय काय आहे. जुने पैसे पण आहेत बघू शकतो मी इथे. चला इथं जुने आपण पैसे बघू शकतो, सगळं रॉकेट एकट बघू शकतो आपण. चप्पल पण भेटू शकते आपल्याला. आणि चला आपण सोबत घेऊन जाऊ आपल्या भावाला मानसला. काय मानस तुला कसं वाटतं की जिरली होती पण आर्यनसारखी? हां मानसची पण जिरली, सगळ्यांची जिरली. दुकानं भारी आहेत, 1 नंबर दुकान आहे इथं. बघूया आता. अरे मानस हे कुठल्या प्रकारची ट्रॅकसूट आहे व? इथं गर्दी नाही पण आहे भरपूर, थोडीफार आहे गर्दी. सगळं बघू शकतो मी. चला माणूस अपघात चालला. चला पटपट. अरे पुढे गेला, सगळे पुढे गेले, पण हा बाई अजून पण नाही पुढे जात. हा चला आता झालं मानाचं काम झालेलं आहे. चला आता पुढं पटपट. इथं सगळेजण आहेत, मस्त मजा करतात. बघू शकतो आपण एकदम चांगली मजा. मानस तुला आता काय पाहिजे इथं येऊन? तुला इथे येऊन कसं वाटतंय? बोल की मानस. मानस मानस जा पुढच्यांना विचार.
नाही मी तुला विचारणार कसं वाटतं तुला? माझ्याकडून कॉन्टेंट नाही भेटणार तुला, जा पुढे. कॉन्टेंट सगळं इकडे खाली देतेस ना म्हणून भेटणार नाही. चला सावकाश सावकाश आजी म्हणून आहे सावकाश. हा चांगले चांगले प्रकारचे कपडे आहेत. चष्मा पण आहे, चष्माबाजी चष्मा बघू शकतात. मला इथे एकच गोष्ट बघायची ती म्हणजे मफलर. हो मफलर काय दिसण्याच्या मार्गावर नाही, बागा सगळं दिसतंय पण मफलर दिसत नाहीत. आणि आता वाटत चाललं की आपण मंदिराच्या जवळ आलो, कारण की सीन लोकेशन बघू शकतो मी. चला मग आता पटपट जाऊ पुढे. आपण मंदिराच्या जवळ आलेलो आहे, पाय पडून घेऊ. आता आमच्यावर आता समोरच मंदिर आहे. मंदिर बघू शकतो वगैरे चांगलं असतं मंदिर. आपण मंदिराचा क्लोजअप घेऊ. आंबा मंदिर एकदम चांगलं असतं. आपण पटकन बुटं काढू याच प्रकारे. आता बघा अशा प्रकारे आम्ही गंगे किनारी आलो आहोत. आम्हाला खूप छान वाटतंय. मंदिर बघू शकतो मी, एकदम चांगलं मंदिर. आपण लगेच झटपट पटापट चप्पल काढू. सगळ्यांनी चप्पल काढले. इथं आपण पटकन चप्पल काढू आणि आतमध्ये येत आहे. बॉटल कुठं ठेवू मी? इथं ठेव, इथं खाली ठेवू का? इथं ठेव. चला आपण मंदिराचा क्लोजअप घेऊ जरा. लुक ॲट दिस गाइज. मंदिर एकदम क्लासिक मंदिर दिसतंय. त्या साईडला बर्फाचे डोंगर. चला आपण एक मंदिराचं पाठून क्लोजअप घेऊ. मंदिर खूप चांगले असते, आम्हाला खूप पसंत आहे. आपण चला मंदिरात आज जाऊन पाय पडून येऊ. पाय पडून येऊ. चला आपण पाय पडून येऊ. आता यशदा लांबूनच पाय पडतोय. आत काय असे दिसत नाही संकेत. बघूया आपण आज जाऊन बघूया. हा ग्लेशियर भरपूर दाखवतो. मला आता यशदावर ग्लेशियर दाखवतो. बघू शकता असा ग्लेशियर आहे तो, आणि तो पूर्ण बर्फ आहे. बर्फाशिवाय कायच नाही. बाकीचं बघू शकता तुम्ही किती चांगले असते. चला आपण आता दर्शन घेऊया आतून. चला आता आपण आज जाऊ दर्शन घ्यायला. आपण जरा महादेवांचे म्हणजे महादेवासोबत असणारे आपले शंकर महादेव आपण बघूया त्यांना. आपण विश मागूया त्यांच्याकडून. चला आपण मागूया आणि नंतर आज जाऊन पाया पडून येऊया. चला चला मला पैसे मागायचे आहे. चला मग आता जरा पाय पडतो अंतरला व्हिडिओमध्ये प्रति.
चला आपण आता इथून टर्न मारून ह्या साईडला जाऊ पाया पडायला. चला आता आपण मेन मंदिरामध्ये जात आहोत. चला आता पटपट जाऊ मंदिरामध्ये. चला आता इथं लिहिलेलं आहे व्हिडिओ निकालणं म्हणा आहे, तर आपण व्हिडिओ बंद करू. झालं पाया पडून झालं की व्हिडिओ आपण पुन्हा स्टार्ट करू, नाही तर इथे फोटो काढायला आपल्याला मनाई आहे म्हणून आपण व्हिडिओ नाही काढू शकत. सॉरी माणूस सॉरी. चला आता मित्रांनो या ठिकाणी मंदिर आता बंद आहे. मंदिर बोलले की 8:30 वाजता उघडे मंदिर. बघू शकता मंदिराचं गेट बंद आहे. आज त्याला नाही आज जाऊन देत कारण की मंदिर बंद आहे. ते बोलले 8:30 वाजता मंदिर ओपन होईल तेव्हा तुम्ही दर्शन घेऊ शकता. पण आता बघू आपण आपल्याला आता जर आमचा ग्रुप बोलला थांबूया 8:30 वाजेपर्यंत तर आपण थांबूया, नाहीतर आपण आपला दुसरा भाई इसको ना मारना. चला आता आपण मंदिरात आता बघूया आपला ग्रुप काय बोलतो याच्यावर आहे. आमचा ग्रुप जर बोलला थांबूया तर थांबायचं, नाहीतर आपण नेक्स्टला जाऊया, नेक्स्ट प्लेसला जाऊया. चला मग चला चला पण आता बेल वाजलेली आहे. आता आपल्या गंगाजल भरायला आपण चला. गाजला पाय घसरलेला वाचलं. चला मग आता आपण आतमध्ये जाऊन आता आपले हा कोणता मंदिर आहे बघू शकता आपण. इथं आलं प्राचीन भीमरत्न स्थापन शिला काय स्थापित सेल बघू शकता आपण. आज मंदिरात मूर्ती आहे, दगड बघू शकता मंदिरात. चला आता आपण पाया पडू बघू शकता. ही फोटोच्या नादात काय करते. हां ठीक आहे. चला मग आता फोटो शूट करूया जरा आणि पुन्हा भेटूया तुम्हाला, कारण की माझ्या फोनमध्ये फोटोशूट करणार आहे सगळ्यांना. चला मग आपण आता फोटोशूट करू. आता आम्ही आलेलो आहे गंगा नदीची. त्या गंगा नदी बघू शकता. तुम्हाला सगळं दाखवून नाही शकणार पण बघू शकता गंगा नदी. तिथं तुम्ही बरं स्नान करतात. गार पाणी आहे, खूप गार पाणी आहे, थंड पाणी आहे. खूप बरं पण वाटतं, खूप बरं पण वाटतं बघू शकता. चला मग आपण वर गेल्यावर भेटू. आता पाय मस्त तिथं आम्ही पाय पडलो बघू शकता. ऑसम नजर आहे गाईज, ऑसम नजर आहे बघू शकता. इथं मग अशी गाग येत नव्हती, सगळेच आंघोळ होती म्हणून इथं नाही येतलं मी गावामध्ये. पण फुल चिल आणि ह्याच्या भागा चालला आहे फोटो शूटिंग. बाईची चालली आहे आणि बाई मला बाजूला करतो आणि हा फोटो शूटिंग करणारा. चला मग आता जरा आपण गंगा नदी बघूया. ऑसम आहे, खूप चांगलं नदी आहे, चांगलं नदी. आणि पूर्ण नदीचं पाणी एकदम बर्फावर गार आहे. याच्यात 5 सेकंद पण उभं राहू नाही शकत, एवढं पाणी गार आहे. मी 5 सेकंद उभं राहिलो तर माझे पाय पूर्ण असे हे झाले, गार झाले, गारटले. तर मला बोटं हलवता येत नव्हती पायाची. असं बरं वाटतं. चला मग आता आपण वर जाऊ. सगळा ग्रुप आमच्या वर गेलाय. चला मग आता आम्ही वर जातो. चला आता आम्ही इथं बसलो आहे कारण की आम्हाला थांबायचं आहे 8:30ला मानदेवगड आहे त्यासाठी. तर इथं भजन चालू आहे बघू शकतो.
की भजन पण चालू आहे. तर आम्ही खूप आनंद घेतो जाग्यावर. आणि बघू शकतो आम्ही समोर मंदिर पाठी भजन चालू आहे आणि तिकडे शंकर महादेवांची मूर्ती बघू शकतो. मस्त एकदम चांगला लुक येतोय. आणि या भजनामुळे आम्ही पण आता बसणार आहोत. आणि या भजनामुळे आम्हाला आवाज पण थोडासा तुम्हाला येत नसेल ते बघू शकता. आणि आपण मंदिर माझ्यासोबत जाऊन आलो. चला आपण गाई तिथं आमचे बसलोय. परत बसूया आपण. चला तोपर्यंत माणूस व्हिडिओ काढा आमची. ओपन होतंय बघू शकतो तुम्ही. मंदिर ओपन होतंय बघू शकतो तुम्ही. मंदिर ओपन होत चाललंय. आता आरती होणार आहे म्हणून आपण इथं उभ्या. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही लाईव्ह पण बघू शकता. लाईव्हचे बघू शकता आम्ही. आपण फोकस करू तोपर्यंत बघू शकता किती खूप गर्दी आहे इकडे. आरतीला खूप गर्दी आहे बघू शकता. मुख्य गंगा मंदिर भगीरथ तपस्थली सूर्यकुंड गौरीकुंड पांडवगुफा गौमुख आदि दर्शनीय स्थल है. आणि आता मंदिर ओपन होतं. यहाँ से ठीक 8 किलोमीटर की दूरी पर भैरव बाबा का मंदिर है. आरतीला थांबायचं आता. आरतीसाठी आम्ही थांबलोय. मां गंगे के दर्शन के उपरांत आरतीसाठी थांबलोय भैरव बाबा आपण के बघू दर्शन शकता आम्ही. करना नितांत आवश्यक है. तभी यात्रा पूर्ण मानी जाती है. मंदिर ओपन होते आता. गेट ओपन झालाय पुढचा. नंतर आजचा पण गेट ओपन झालाय. फक्त पडदा बाजूला घ्यायचा. चला मग मंदिराचे दर्शन घेऊ आपण. चला ओपन झालेलं आहे आता बघू शकतो तुम्ही. मंदिर ओपन झालेलं आहे. आणि आतमध्ये गेट पण ओपन केलेलं आहे बघू शकतो तुम्ही. मस्तपैकी मंदिर ओपन झालेलं आहे. मंदिर ओपन झालेलं आहे. काय काय करायला लागतं. आज सुरू झालेलं आहे बघू शकता. आज तिकडे काय सुरू झाले. आता आपण माझा हात दुखायला लागलाय बघा. खुशी चला तर वाढीचं काही हळूहळू थोडं वाढली सर का. बस 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 ॲडजस्ट करायला लागतं काहीतरी का. झालं मंदिर चालू झालं आहे. कायच काय ना काय करून बसायला लागतं इकडं बघू शकता. मस्त एकदम चांगलं दिसायचं. आतमध्ये गंगा मैया आहे अंदर. देखो आप लोग खूप चांगलं वाटतं. बरं मला असं वाटतं. अरे नाही तसं वाटतं. थंडी खूप आहे इकडे. येताना आम्ही निघालो होतो 11:30 वाजता. आम्हाला वाटतं 3 तासाचा रस्ता आहे पण आम्हाला लागले 6 तास. त्याच्यामुळे आम्ही काही गरम कपडे आधी लकीली हा एक स्वेटर टाकला होता. त्याच्यामुळे थोडंफार
गरम वाटते, पण 8 डिग्री म्हणजे आपल्याला तर तुम्हाला माहिती आहे आपल्या साईडला किती असतं 8 डिग्री. थंडी तर लागते, खूप लागते, प्रचंड लागते. आरती चालू आहे तर लक्ष आमचं इकडे आहे. चांगली आरती चालू आहे, खूप चांगली आरती चालू आहे गाईच. मस्त की मजा येते आरती बघायला. व्हिडिओ चालू नाही गेली. बघू शकता चला गाईच आरतीचा आरती झालेली आहे. आरती खूप चांगलं वाटतंय. देव मंदिर पण खूप छान आहे. आरती पण चालू आहे. आरती पण आपल्याला दिसते. आतली गंगा माया पण आपल्याला दिसते. मस्त मंदिर वाटतंय. रात्रीचं मौसम आहे. मस्त कडक एकदम वाटतंय. चला मग हा आपला पार्ट 2 आता संपत आहे. आता उद्या पार्ट 3 आपण पुन्हा चालू करणार आहोत. पार्ट 3ला तुम्ही थांबा. पार्ट 3 बघा. ही माझी तुमच्याशी विनंती आहे. पार्ट 3 तुम्ही बघू शकता. मी उद्या पार्ट 3 पण लॉन्च करीन. हा पार्ट 2 उद्या नाही, परवा मी हा पार्ट 3 लॉन्च करीन. हा मी उद्या लॉन्च करीन. बघू शकता मी आरती बाहेर आलेली आहे. हर हर महादेव. गंगा मैया की जय. गंगा मैया की जय. आरती आलेली आहे बाहेर. बघू शकता तुम्ही. जय जय जय. खूप गर्दी आहे इथं. बघू शकता मी सगळे व्हिडिओ काढण्याच्या नादात आहेत. पण खूप मजा येते इथं. मस्त वाटतंय. जय बोलो गंगोत्री धाम की जय. याच ठिकाणी आरती संपन्न आलेली आहे आरती. त्या साईडला आरती परत चालू आहे. इथे तुम्ही बघू शकता. तुम्ही इकडे एकदा तरी येऊन जा, 4 धाम करा. हा धामचा 4 धामचा दुसरा पार्ट आहे. बघू आता त्याच्यात काय प्रवेश आता चला बघूया आपण. चला
दर्शन करून घ्या. चला मग guys, आता आम्ही पण निघतो. खूप वेळ झालेला आहे, 4 मिनिटं बोलला. चला बाय बाय. मंदिर बंद झालेलं आहे. बघू शकता मंदिर बंद झालेलं आहे. जिसकी चीज वालों मानवाओं को बघू शकता मंदिर आता बंद झालं आहे. मंदिर आता काहीच आपण आता जाऊ, आता घरी जाऊ. आपण हॉटेलला जायचं आता. चला मग आता मग आपण घेऊ, पाणी घेऊ. चला जय. गेट बंद केलेलं आहे. चला आता आपण नेक्स्ट ब्लॉग उद्या स्टार्ट करणार आहोत. आपल्याला उद्या जायचं केदारनाथला जायचं आहे आपल्याला उद्या. आपण नेक्स्ट ब्लॉग उद्यापासून स्टार्ट करूया. चला गाईज बाय बाय.